class you have studied standard 6 subject English unit 3.5 the duck and the kangaroo. Today we are going to learn grammar section adverbs. तर मुलांनो मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट 3.5 द डक अँड द कांगारू ही पोयम अभ्यासलेला आहोत. तर आजच्या पाठाला आपण अभ्यासणार आहोत ग्रामर सेक्शन म्हणजे व्याकरणामधील काही भाग यातील ॲडवर्ब म्हणजे काय याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर ॲडवर्ब कोणकोणते आहेत जसं मराठीमध्ये ॲडवर्ब्स आहेत इकडे तिकडे आहेत ना मराठीमध्ये पुन्हा नेहमी सभोवती कधीच नाही वारंवार एकत्र सुद्धा बहुधा काही वेळा लवकर अचानक अकस्मात सरळ कदाचित नंतर नियमित याचं जर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं तर ही सगळी काय आहेत आपली क्रियाविशेषण आहेत. तर इथं ब्लॅकबोर्डवरती काही क्रियाविशेषण दिलेले आहेत. तर क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियाविशेषण आपण पाहिलेलं आहोत त्याच्या आधी की मराठीमध्ये शब्दांच्या एकूण किती जाती आहेत तर 8 जाती आहेत. शब्दांच्या एकूण जाती किती 8. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर आता आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण अव्यय. नामची व्याख्या माहिती आहे सगळ्यांना माहितीच आहे ना तुम्ही 4थी पासून शिकलेला आहात. एखादी व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ किंवा ठिकाण याला दिलेल्या किंवा ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात. सर्वनाम मी पाहिलेला आहात की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आणि विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. पहा मी काय सांगते मराठीमध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आणि आज आपण अभ्यासणार आहोत ॲडवर्ब्स म्हणजेच क्रियाविशेषण. तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. तर इथं दिलेला आहे पहा कोणता ॲडवर्ब दिलेला आहे हिअर HERE हिअरचा अर्थ काय येथे किंवा इकडे दोन अर्थ होतात इथे दिलेला आहे पहा. एक्झाम्पल सेंटेन्स काय दिलेला आहे कम हिअर प्लीज कम हिअर प्लीज कृपया इकडे या. याचा मराठीमध्ये अर्थ पहा कम येणे प्लीज कृपया हिअर म्हणजे येथे कृपया इकडे या किंवा कृपया येथे या. कृपया येथे या वाक्याचा अर्थ समजला तुम्हाला. आता कृपया कोठे या जेव्हा आपण क्रियापदाला का म्हणून प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळते तेच क्रियाविशेषण आहे असे म्हणतात. प्लीज कम हिअर कृपया इकडे या कृपया कोठे या क्रियापदाला आपण विचारलं कोठे या म्हणतात तुम्ही नेमकं जागा कोणती. जेव्हा क्रियापदाला का म्हणून प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर मिळते त्याच क्रियाविशेषण आहे असे म्हणतात. इथं आपण प्रत्येक ठिकाणी क्रियापदाला का असा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडवर्ब असे म्हणतात. ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण आणि ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणे. एक वचन अनेक वचन लक्षात ठेवायचं आहे सिंग्युलर प्लुरल. इथं दुसरं सेंटेन्स काय दिलेलं आहे का ही इज हिअर तो येथे आहे. आता तो कोठे आहे ही म्हणजे तो इज आहे हिअर हे ॲडवर्ब आहे. लक्षात आलं काय हे काय आहे ही हे काय आहे तर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कर्ता इज वर्ब आणि हिअर हे काय ऑब्जेक्ट म्हणजे वाक्यामध्ये जसं मराठीमध्ये कसं असतं तर मराठीमध्ये रचना केलं काय ही इज हिअर तो येथे आहे तो येथे आहे हे मराठीत झालं. मराठीमध्ये कसं म्हणतो आपण सब्जेक्ट म्हणजे कर्ता त्यानंतर कर्म आणि त्यानंतर क्रियापद असं मराठीमध्ये वाक्याची रचना आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद. आता तो येथे आहे आपण विचारलं तो कोठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळते ते आपल्या इथं काय आहे क्रियाविशेषण आहे. ते इथं काय आहे क्रियाविशेषण. हे झालं मराठी
सब्जेक्ट, कर्म ऑब्जेक्ट आणि क्रियापदाला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये वर्ब. जसं मराठीमध्ये वाक्याची रचना कशी असते, कर्ता कर्म आणि क्रियापद. मराठीमध्ये वाक्याची रचना कशी असते, कर्ता कर्म आणि क्रियापद. तेच इंग्रजीमध्ये वाक्याची रचना कशी असते, सेंटेन्स एस प्लस व्ही प्लस ओ, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ओ. लक्षात आलं. तर कम हिअर प्लीज. आता इथं पण आपण म्हणाल की इथं सब्जेक्ट नाही आहे सुरुवातीला, तर इथं काय दिलेलं आहे सुरुवातीला, फर्म आहे प्लीज. त्यानंतर इथं ऍडवर्ब दिलेला आहे, ऍडवर्ब. आणि इथं काय आहे, प्लीज, कृपया. इथं कशासाठी वापरलेले आहे, आपण संबोधनामध्ये म्हणतो की यांचा वापर कशासाठी करतो, रिक्वेस्ट करण्यासाठी एखाद्याला. मग इथं काय, कम हिअर प्लीज, कृपया इकडे या, विनंती केलेली आहे इथं, प्लीज कृपया इकडे या. मग कम हिअर हे आज्ञार्थी वाक्य आहे इथं मुलांना, त्यामुळे याची सुरुवात कशी केलेली आहे, वर्बनं झालेली आहे. तर जे आज्ञार्थी वाक्य असते त्या आज्ञार्थी वाक्याची सुरुवात इंग्रजीमध्ये कशाने केली जाते, क्रियापदाने केली जाते. आता इथं आपण महत्त्वाचा अभ्यासणार आहोत ते म्हणजे ऍडवर्ब्स. हिअर, हिअर म्हणजे येथे किंवा इकडे. कम हिअर प्लीज, कृपया इकडे या. जेव्हा आपण क्रियापदाला काम प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळते त्यास ऍडवर्ब असे म्हणतात. हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण काय सांगितलं आहे, दुसरं सेंटेन्स. हिअरच्या बरोबर अपोजिट शब्द आहे देअर. हिअर म्हणजे येथे आणि देअर म्हणजे तेथे. तर हिअर येथे झाला, तर देअरचा अर्थ काय दिलेला आहे, देअर म्हणजे तेथे किंवा तिकडे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, गो देअर, गो देअर, तिकडे जा. गो देअरचा अर्थ काय होतो, तिकडे जा. कोठे, कोठे जाऊ किंवा कोठे जा, तर तिकडे जा. कसं झालं काय, क्रियापदाला जेव्हा काम प्रश्न विचारतो म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. लक्षात आलं. दुसरं सेंटेन्स दिलेलं आहे, देअर इज अ बिग स्टोन. देअर इज अ बिग स्टोन म्हणजेच काय, तेथे काय आहे, स्टोन आहे. तेथे काय आहे, स्टोन आहे. स्टोन म्हणजे काय, एक मोठा दगड आहे. देअर इज अ बिग स्टोन, तेथे एक मोठा दगड आहे. आता आहे कोठे आहे, तेथे. जेव्हा आपण क्रियापदाला काम प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळते त्याच काय म्हणतात, क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे दगड, तेथे एक मोठा दगड आहे. लक्षात आलं. त्यानंतर तिसरं उदाहरण दिलेलं आहे पहा, अगेन. अगेन म्हणजेच काय, पुन्हा. अगेन म्हणजेच काय, पुन्हा. इथं अर्थ दिलेला आहे पहा. एक्झाम्पल, उदाहरण काय दिले पहा, दोन उदाहरण दिले, दोन सेंटेन्स. से अगेन. से अगेन म्हणजेच काय, पुन्हा म्हणा. से अगेन, से म्हणजे म्हणणे, पुन्हा म्हणा. आता काय म्हणा, सेला विचारलं आपण का, काय म्हणा, तर पुन्हा म्हणा. लक्षात आलं काय, क्रियापदाला जेव्हा काम आपण प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर मिळते तेच क्रियाविशेषण आहे. म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडवर्ब असे म्हणतात, ते लक्षात ठेवायचं. आणि ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणतात, तर कशाला म्हणतात, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. हे आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेलो आहोत, विशेषण म्हणजे काय. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा दुसरं, टीच अगेन. टीच अगेन, टीच म्हणजे काय करणे, शिकवणे, बरोबर. टीच अगेन, पुन्हा शिकवा. टीच अगेन म्हणजे काय, पुन्हा शिकवा. काय शिकवा, पुन्हा शिकवा. लक्षात घ्या, टीच अगेन, पुन्हा शिकवा. अगेन ही इथं काय आहे, ऍडवर्ब आहे. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे ऑलवेज. ऑलवेज म्हणजे त्याचा अर्थ काय, नेहमी. एक्झाम्पल्स मध्ये काय दिले आहे पहा, ही ऑलवेज गोज टू स्कूल. आता तुम्ही पण पहा, ही ऑलवेज गोज टू स्कूल, याचा मीनिंग काय होतो, ही म्हणजे तो, ऑलवेज नेहमी, गोज टू स्कूल तो काय करतो, नेहमी शाळेला जातो. तो नेहमी शाळेला जातो. तुम्ही जातात का शाळेला, नाही. तर तुम्ही कोरोनाचे लॉकडाऊन असल्यामुळे काय अजून घरातूनच काय करतात, ऑनलाईन व्हिडिओ मार्फत अभ्यास करत आहात. ही ऑलवेज गोज टू स्कूल, तो नेहमी शाळेला जातो. नेहमी किंवा नियमित, तो नेहमी शाळेला जातो. जातो, कधी कधी जातो तो शाळेला, का जातो शाळेला, केव्हा जातो शाळेला, तो नेहमी शाळेला जातो. जेव्हा आपण क्रियापदाला काम प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळते त्यास ऍडवर्ब असे म्हणतात. दुसरे उदाहरण दिलेले पहा, वी ऑलवेज रीड स्टोरी बुक्स. वी
ऑलवेज रीड स्टोरी बुक. आता इथे बघा ऑलवेज, वी, आम्ही काय करतो, रीड करतो म्हणजे वाचतो स्टोरी बुक. स्टोरी बुक्स म्हणजे आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तके वाचतो. आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तके वाचतो. तर आम्ही काय वाचतो ना, कधी वाचतो तर नेहमी, ऑलवेज. आम्ही नेहमी काय करतो, गोष्टीची पुस्तके वाचतो. तर इथे ही 4 काय दिलेली आहे, ॲडव्हर्ब मी दिलेली आहेत आणि त्याची सेंटेन्स सुद्धा दिलेले आहेत. त्या उदाहरणावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ॲडव्हर्ब कशाला म्हणतात. पुढचा ॲडव्हर्ब इथे दिलेला आहे अराउंड. अराउंड म्हणजेच काय, सभोवती. अराउंडचा अर्थ काय होतो इथं, सभोवती. एक्झाम्पल्स काय दिलेले आहे पहा, रन अराउंड द स्कूल. रन अराउंड द स्कूल. रन म्हणजेच काय, धावणे किंवा पळणे बरोबर. अराउंड सभोवती, द स्कूल. आता काय होते मराठी मीनिंग, शाळेच्या भोवती काय करा, फिरा. शाळेच्या भोवती फिरा किंवा शाळेच्या सभोवती फिरा. मग आता रन अराउंड द स्कूल, शाळेच्या सभोवती फिरा. अराउंड म्हणजे सभोवती. कुठे फिरायचं शाळेच्या, जेव्हा आपण क्रियापदाला काम प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर मिळते त्याला काय म्हणायचं, ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. लक्षात आलं तुमच्या. रन अराउंड द स्कूल याचा अर्थ काय, शाळेच्या सभोवती फिरा. पण अराउंड हे काय आहे तर क्रियाविशेषण, हे ॲडव्हर्ब आहे. पुढचं सांगितलंय देयर आर मेनी ट्रीज अराउंड द टेम्पल. आता टेम्पल म्हणजेच काय, मंदिर बरोबर. देयर आर मेनी ट्रीज अराउंड द टेम्पल. टेम्पल म्हणजे मंदिर किंवा एखादं देऊळ. देवळाच्या सभोवती काय आहेत, मेनी ट्रीज. मेनी ट्रीज, मेनी ट्रीज म्हणजे काय, पुष्कळ झाडे. तर देवळाच्या सभोवती पुष्कळ झाडे आहेत. कुठे आहेत पुष्कळ झाडे, देवळाच्या सभोवती पुष्कळ झाडे आहेत. बरं, देवळाच्या सभोवती पुष्कळ झाडे आहेत. किती झाडे आहेत, किती झाडे आहेत. जेव्हा आपण किती आहेत असं क्रियापदाला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा जे उत्तर मिळते त्यास क्रियाविशेषण म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नेवर, कधीच नाही. नेवर याचा अर्थ काय, कधीच नाही. तर बघा अराउंड हे ॲडव्हर्ब आहे. त्यानंतर नेवर म्हणजे कधीच नाही. जसं मराठी मीडियम होते कधीच नाही, हे सुद्धा क्रियाविशेषण आहे. इथे एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय पहा, आय नेवर गो टू मुंबई. आय नेवर गो टू मुंबई. मी मुंबईला कधीच जात नाही. आय नेवर इथं काय म्हटलंय, आय नेवर गो टू द मुंबई. नेवर म्हणजेच काय, कधीच नाही. NEVER, मी मुंबईला कधीच जात नाही. तर कधीच हे इथं काय क्रियाविशेषण आहे. दुसरंच काय सेंटेन्स आहे का, आय नेवर आस्क क्वेश्चन्स टू माय टीचर्स. आय नेवर, मी काय करत नाही, मी माझ्या टीचरना म्हणजे शिक्षकांना कधीच काय करत नाही, प्रश्न विचारत नाही. आय नेवर म्हटलेला आहे. आय नेवर आस्क क्वेश्चन. आय नेवर आस्क क्वेश्चन्स टू माय टीचर्स. मी कधीच शिक्षकांना काय करत नाही, प्रश्न विचारत नाही. कधीच इथे नेवर काय आहे, क्रियाविशेषण आहे, ॲडव्हर्ब आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढचं इथं का ऑफन म्हणजे इथं मराठीत असते वारंवार. ऑफन हे ॲडव्हर्ब आहे. कशामध्ये सेंटेन्स मध्ये कसं वापरलेलं आहे पहा. एक्झाम्पल्स, ही ऑफन ट्राइज टू क्लाइंब अप द ट्री. बरोबर, काय ट्री म्हणजे झाड, क्लाइंब अप म्हणजे चढणे. ही ऑफन ट्राइज टू क्लाइंब अप द ट्री. तो, ही म्हणजे तो, ऑफन म्हणजे वारंवार, ट्राइज प्रयत्न करतो, काय करतो, क्लाइंब अप. क्लाइंब अप म्हणजे चढणे. क्लाइंब अपचा अर्थ काय होते, वर चढणे. मग कशावर चढणे, द ट्री, झाडावर चढण्याचा. तो वारंवार झाडावर चढण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. ऑफनचा अर्थ असतो वारंवार, तो वारंवार झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो. एकदाच करतो आणि गप बसतो असं नाही, तो वारंवार झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो. ऑफन हे इथं काय आहे, ॲडव्हर्ब आहे. पुढे टुगेदर. टुगेदरचा अर्थ काय, एकत्र. टुगेदर म्हणजे एकत्र, सगळे मिळून, सर्वजण. तर एक्झाम्पल्स मध्ये काय सांगितलं बघा, वी आर प्लेइंग टुगेदर. पहिले एक्झाम्पल सेंटेन्स काय सांगितलंय, वी आर प्लेइंग टुगेदर. वी म्हणजे आम्ही, टुगेदर म्हणजे एकत्र, प्लेइंग म्हणजे खेळतो, आम्ही एकत्र खेळत आहोत.
टुगेदर. सिट टुगेदर म्हणजे एकत्र बसा. कसं बसा? एकत्र बसा. सिट म्हणजे बसणे. सिट टुगेदर. लक्षात आलं? क्रियापदाबद्दल बसा, एकत्र बसा. कसं काय? सिट म्हणजे बसणे. हे तर एक काय वर्ब आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे. कसं बसा? एकत्र बसा. पण टुगेदर हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. टू, TOO, टूचा अर्थ काय? सुद्धा. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं बघा? आय गो टू द स्कूल टू. आय गो टू द स्कूल टू म्हणले मी सुद्धा. टूचा अर्थ काय? सुद्धा. मी सुद्धा शाळेला जातो. पुढं वी टू प्ले. वी म्हणजे आम्ही. आम्ही सुद्धा काय करतो? खेळतो. आम्ही सुद्धा खेळतो. ही सगळी जी आहे उदाहरणे दिलेली आहेत. अराउंड म्हणजे सभोवती, नेवर कधीच नाही, ऑफन म्हणजे वारंवार, टुगेदर म्हणजे एकत्र, टू म्हणजे सुद्धा. आणि सगळी काय आहे? ऍडव्हर्ब्स आहे. ओके. समटाइम्स. समटाइम्सचा अर्थ काय होतो? काही वेळा. समटाइम्स हे सेंटेन्स मध्ये कसं एक्झाम्पल मध्ये सांगितले पाहिजे उदाहरण. We sometimes study in the summer vacation. We आम्ही काय करतो? sometimes. We sometimes study in the summer vacation. Summer vacation म्हणजे काय? करेक्ट, उन्हाळ्याची सुट्टी. We म्हणजे आम्ही. Study in the sometimes study in the summer vacation. म्हणजे आम्ही काय करतो? उन्हाळी सुट्टी काही वेळा, समटाइम्स म्हणजे काही वेळा अभ्यास करतो. वी म्हणजे आम्ही. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही वेळा काय करतो? अभ्यास करतो. त्यामुळे समटाइम्स हे काय आहे? ऍडव्हर्ब्स आहे. दुसरं दिलेलं आहे कृष्णा समटाइम्स गोज टू कॉलेज बाय बस. आता कृष्णा काय करतो? कसं जातो कॉलेजला? समटाइम्स. काही वेळा कसं जातो? गोज टू कॉलेज बाय बस. कृष्णा काही वेळा कॉलेजला बसने जातो. कृष्णा कॉलेजला कसं जातो? बसने जातो. कधी जातो बरं? केव्हा जातो? समटाइम्स. समटाइम्स म्हणजे काही वेळा. समटाइम्स हे सुद्धा काय येतं? ऍडव्हर्ब आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा ऍडव्हर्ब काय सांगितलं? सून. SOON. सून म्हणजे लवकर. तर सूनचा अर्थ काय? लवकर. SHC सून द. पुढचं पण उदाहरण आहे. सून म्हणजे लवकर. Soon she came to an apple tree. तर इथं पहा उदाहरण काय दिलेलं आहे? an apple tree. ह्या नामापूर्वी an हे काय घेतलं मुलं बाळांनो? तर AEIOU हे 5 काय आहेत? इंग्रजीमध्ये व्हॉवेल्स आहेत. व्हॉवेल्स म्हणजे स्वर आहेत. इंग्रजीमध्ये एकूण लेटर्स किती? एकूण अक्षरे किती? मुळाक्षर आहे 26 लेटर्स. A to Z पासून जर तुम्ही काउंट केला तर एकूण किती लेटर्स आहेत? 26. आणि त्यातील 5 हे काय आहेत? व्हॉवेल्स आहेत. AEIOU. आणि AEIOU न जर शब्दाची सुरुवात झाली असेल, यापैकी कोणत्याही वर्डनं जर एखाद्या शब्दाची सुरुवात झाली असेल तर त्यापूर्वी अँड हे वर्ब वापरावे. an apple, an elephant, an ox, an umbrella. कसं झालं? AEIOU न जर शब्दाची सुरुवात झाली असेल तर त्यापूर्वी अँड हे वर्ब वापरले जाते. इथं उदाहरण काय सांगितलं पहा आता. सून म्हणजे लवकर. हे ऍडव्हर्ब्स आहे. Soon she came to an apple. She came to. थोड्याच वेळात. she म्हणजे ती. she हे काय तर सब्जेक्ट आहे. she म्हणजे ती. थोड्याच वेळात ती काय करत आहे? an apple tree. एका सफरचंदाच्या कुठं? came to म्हणजे नाही. सफरचंदाच्या झाडाजवळ आली. झाडाजवळ लवकरच आली ती. came an apple tree. लवकरच ती काय झाली? ती कुठे आली? an apple tree. apple tree. an apple tree म्हणजे सफरचंदाच्या झाडाजवळ आली किंवा झाडापाशी आली. टू म्हणजे TOO चा अर्थ काय? पाशी, जवळ. टू म्हणजे तिकडे, कडे. टूचा अर्थ आहे कडे. लवकरच ती एका सफरचंदाच्या झाडाकडे आली. and म्हणजे एका सफरचंदाच्या झाडाकडे आली. कधी आली? लवकरच. सूनचा अर्थ काय? लवकर. इथे हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. पुढचं सेंटेन्स काय सांगितलंय पहा. Soon the mouse ran away. Soon the mouse ran away. काही वेळाने काय झालं? इथं उंदीर. माऊस म्हणजे उंदीर. काही वेळाने उंदीर काय झाला? दूर पळाला. Soon the mouse ran away. Soon चा अर्थ इथं काय घेतला आता? काही वेळाने उंदीर काय झाला? दूर पळाला. काही वेळाने बघा इथं लवकर किंवा काही वेळा.
क्लास. सडनली द टीचर केम इन द क्लास. अचानक काय झाले पहा. सडनली म्हणजे काय अचानक. तर टीचर म्हणजे शिक्षक किंवा गुरुजी. अचानक गुरुजी वर्गात आले. इन द क्लास किंवा वर्गामध्ये आले. लक्षात आलं. अचानक हे इथं काय आहे ऍडव्हर्ब आहे. कधी आले गुरुजी वर्गात. अचानक आले. सडनली द कॅट जम्प्ड डाऊन. अचानकपणे काय झालं मांजराने खाली उडी मारली. जम्प्ड डाऊन खाली उडी मारली. सडनली द कॅट जम्प्ड डाऊन. मांजराने काय केले अचानकपणे खाली उडी मारली. त्यानंतर सडनली काय इथं ऍडव्हर्ब आहे. 13 काय सांगितले पहा लास्ट आहे इथं स्ट्रेट. स्ट्रेट स्ट्रेट म्हणजे काय सरळ. एक्झाम्पल म्हणजे काय सांगितले गो स्ट्रेट. गो स्ट्रेट म्हणजे सरळ जा. कसं जा सरळ जा. स्ट्रेट STRAIGHT स्ट्रेट म्हणजे सरळ. स्टँड स्ट्रेट सरळ उभे राहा. चला स्टँड STAND स्टँड स्ट्रेट म्हणजे सरळ उभे राहा. आणि गो स्ट्रेट म्हणजे सरळ जा. चला तर समटाइम्स सून सडनली स्ट्रेट ही सगळे एक्झाम्पल जे आहेत काय आहे तिथं ऍडव्हर्ब आहे. ही क्रियाविशेषण आहे आणि याची वाक्यामध्ये रूपांतर अशा पद्धतीने केली जातात. आतापर्यंत जी सांगितलेली 13 ऍडव्हर्ब जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडव्हर्ब असे म्हणतात. म्हणजे क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदाला व्हेन, वेअर, हाऊ असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते उत्तर म्हणजे काय आहे ऍडव्हर्बचं काम करते. ते उत्तर म्हणजेच काय आहे ऍडव्हर्ब आहे. तर पहा ही रॅन फास्ट. फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला ही रॅन फास्ट. ही रॅन फास्ट. ही रॅन इथं आता फास्ट आहे. हे इथं काय आहे पहा फास्ट जे आहे हे तर फास्ट काय करते तो कसा धावला. तो ही रॅन फास्ट. तो फास्ट धावतो म्हणजे जलद धावतो. तो कसा धावला म्हणजे हाऊ कसा. याचे उत्तर काय मिळणार आहे तो कसा धावला फास्ट. हा असे आहे. म्हणून फास्ट हे काय आहे इथं ऍडव्हर्ब आहे. लक्षात आलं. तो कसा धावला हाऊ. लक्षात आलं हाऊ म्हणजे कसा. दुसरं उदाहरण पाहिजे. आणखी एक उदाहरण सांगते तुम्हाला. माय बॅग इज. आताच आपण पाहिलं माय बॅग इज देअर. हिअर आणि देअर आपण पाहिलं ना ऍडव्हर्ब याच्यामध्ये देअर. देअर हे सुद्धा काय आहे ऍडव्हर्ब आहे. कशावरून माय बॅग इज देअर म्हणजे माझी बॅग तेथे आहे. हिअर म्हणजे येथे आणि देअर म्हणजे तेथे. मग माझी बॅग कोठे आहे वेअर. वेअर म्हणजेच काय आपण जेव्हा देअर म्हणून हे ऍडव्हर्ब आहे मग आपण त्याला प्रश्न विचारणार आहे वेअर बॅग कोठे आहे. माझी बॅग कोठे आहे तेथे. लक्षात आलं. तिसरं आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत. तर दुसरं एक सेंटेन्स आहे बाई इथं शी मेड मी यस्टरडे. शी मेड मी yesterday. YESTERDAY. शी मेड मी yesterday. ती मला कधी भेटली काल भेटली. बरोबर. कधी केव्हा भेटली व्हेन. तरी तर पहा व्हेन. इथं आपण जर फास्टला विचारलं फास्टला प्रश्न काय विचारला आपण तो कसा धावला हाऊ. हाऊ म्हणजे काय कसा. माय बॅग इज देअर. वेअर बॅग कुठे आहे तेथे. शी मेड मी यस्टरडे. ती मला शी म्हणजे ती मी म्हणजे मला ती मला काल भेटली. यस्टरडे व्हेन करेक्ट. केव्हा व्हेन WHEN. आपण जर व्हेन हाऊ हाऊ व्हेन वेअर असा प्रश्न विचारला असता कोणाला खरं व्हर्बला म्हणजे क्रियापदाला व्हेन वेअर हाऊ. क्रियापदाला हाऊ व्हेअर व्हेन असे प्रश्न विचारले असता जे उत्तर मिळते ते उत्तर आपलं काय आहे ऍडव्हर्ब. तसं झालं. क्रियाविशेषणे ही जी क्रियाविशेषणे आहेत ती आपल्याला प्लेस म्हणजे स्थळ टाइम म्हणजे वेळ मॅनर म्हणजे पद्धत ही काय काय सांगते लक्षपूर्वक काय करायचं. काय सांगितलं ही जी क्रियापद आहे ती प्लेस PLACE read ALOUD read aloud the following
सेंटेन्सेस SENTENCES. आता काय सेंटेन्सेस दिलेले आहेत पहिलं सेंटेन्स सांगितलेलं आहे आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आय हॅव थॉट THOUGHT ओव्हर दॅट completely 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 I have that over that completely. आता याच्यामध्ये पहा I have thought over that completely. मला आता विचार करू लागला. कोण विचार करू लागला? डग त्यावरती काय करू लागला? पूर्णपणे विचार करू लागला. I have that over that completely. पुढचं सेंटेन्स काय सांगितलेलं आहे? नेक्स्ट the socks SOCKS the socks fit fit my feet neatly. My feet neatly NEATLY neatly. तर इथे हे नीटली हे काय आहे? ॲडव्हर्ब आहे. तर माझ्या पायाला ते सॉक्स काय करतात? व्यवस्थितपणे बसतात. लक्षात आलं? त्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे सेंटेन्स बॅलेन्स मी वेल. बॅलेन्स BALANC बॅलेन्स मी वेल. तर बॅलेन्स म्हणजे व्यवस्थितपणे काय करतो? शांत गप्प बसून बॅलेन्स मी वेल. बॅलेन्स व्यवस्थित शांत बस म्हणून सांगितलेलं आहे त्या कांगारूनं डकला. पुढचं सेंटेन्स सांगितलेलं आहे इथं सीट स्टेडी. सीट स्टेडी STEADY सीट स्टेडी. सीट स्टेडी म्हणजे सरळ बस. सीट स्टेडी म्हणजे सरळ बस. स्टेडी न हलता सरळ स्टेडी बस. आणि त्यानंतर पुढचा सेंटेन्स सांगितलेला आहे सो दे वेंट अवे. सो दे वेंट अवे. अशा पद्धतीने ते दोघे कुठे निघून गेले? दूर निघून गेले. अवे. तर या दिलेली वरील वाक्य रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्स. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. द सॉक्स फिट माय वेट फिट नीटली. बॅलेन्स मी वेल. सीट स्टेडी सो दे वेंट अवे. तर हे जे वाक्य दिलेले आहे त्या वरील वाक्यामध्ये अधोरेखित केलेले हे जे शब्द आहेत ते काय आहेत? ॲडव्हर्ब्स आहेत. कम्प्लिटली, नीटली, वेल, स्टेडी आणि अवे हे अधोरेखित जे शब्द आहेत त्यांना ॲडव्हर्ब असे म्हणतात. ही सगळी जी आहे ती काय करतात? शब्द वर्ब विषयी अधिक माहिती सांगतात म्हणून त्यांना काय म्हणतात? ॲडव्हर्ब असे म्हणतात. इथं पुढे काय सांगितलं पहा पेज नंबर 71 वरती द अंडरलाइन्ड वर्ड्स आर नोन ॲज ॲडव्हर्ब अँड ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स समथिंग मोर अबाउट अ वर्ब. फॉर एक्झाम्पल इथं आणखीन एक्झाम्पल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं पहा स्प्रिंकल SPRINKLE स्प्रिंकल SPRINKLE sprinkle them gently. Sprinkle them gently GENTLY sprinkle them gently. आता gently हे इथं काय आहे? ॲडव्हर्ब आहे. त्यानंतर सांगितले स्टायर नाइसली STIR स्टायर नाइसली NICELY नाइसली हे काय इथं? ॲडव्हर्ब आहे. म्हणजे काही वेळा ॲडव्हर्ब आपल्याला ॲडजेक्टिव्ह आणि दुसरे एखादे ॲडव्हर्ब यांची अधिक माहिती देऊ शकते. म्हणजे इथे सांगितले अँड ॲडव्हर्ब मे गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट. काही वेळेस काय करतात? काही वेळा ॲडव्हर्ब आपल्याला ॲडजेक्टिव्ह. आता इथं जेंटली सभ्यपणे, नाइसली म्हणजे सुंदरतेने, छान प्रकारे हे काय करतात? काही वेळा ॲडव्हर्ब हे विशेषणाचे सुद्धा काम करू शकतात.
आणि दुसरे एखादे ॲडव्हर्ब जे आहे त्याची आता आपण माहिती अभ्यासणार आहोत. पुस्तकाची सांगितलेलं आहे अँड ॲडजेक्टिव्ह यू आर टू काइंड. ते एक एक्झाम्पल फर्स्ट सांगितलेलं आहे यू आर टू काइंड. यू आर टू काइंड. काइंड म्हणजे काय? दयाळू. आता टू हे काय आहे इथं? टू हे इथं काय आहे? ॲडव्हर्ब आहे TO2 आणि अनादर सॉरी इथं काय सांगितलं आहे? टू काइंड. इथं अन ॲडजेक्टिव्ह. आता इथं जे काय सांगितलं आहे यू आर टू काइंड म्हणजे तो सुद्धा काय आहे? दयाळू. आता इथे हे टू जे वापरलेलं आहे अन ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. इथं काय वापरलेलं आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. हे विशेषणाचं पण काम करते. आणि अनादर ॲडव्हर्ब दुसरे काय ॲडव्हर्ब इथे सांगितलं आहे बघा बुकमध्ये दे रॅन व्हेरी फास्ट. दे रॅन व्हेरी फास्ट. FAST. दे रॅन व्हेरी फास्ट. आता या वाक्यामध्ये काय आहे? व्हेरी हे काय आहे? इथं आपल्याला विशेषण पण वाटतं परंतु इथे हे काय काम केलेलं आहे? क्रिया विशेषणाचं काम केलेलं आहे. अनेक ॲडव्हर्ब जसे विशेषणाच्या शेवटी. आता इथं बघा नाईस हे काय आहे? विशेषण आहे. त्याला LY प्रत्यय लागलेला आहे. जेंटल हे विशेषण आहे त्याला LY प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे काही ॲडव्हर्ब्स विशेषणाच्या शेवटी म्हणजे काही विशेषण असतात. नाईस हे विशेषण आहे, जेंटल विशेषण आहे. विशेषणाच्या शेवटी LY प्रत्यय लावून तयार होतात. आता बघा अशी आणखी काही उदाहरणं आहेत. हॅप्पी काय आहे का उदाहरण? हॅप्पी, हॅप्पीली. करेक्ट. हॅप्पीच काय होतं? हॅप्पीली. काही विशेषणं जी आहेत ती काय तयार होतात? तर HAPPY हॅप्पी. HAPPILY हॅप्पीली. हे काय झालं इथं? हे ॲडजेक्टिव्ह. इथं हे काय तयार झालं? हॅप्पी हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह. आणि इथं हे काय तयार झालं? LY प्रत्यय लागून काय तयार झालं? ॲडव्हर्ब. लक्षात आलं? तर काही विशेषणाला LY प्रत्यय लागल्यानंतर काय तयार होतात? ॲडव्हर्ब तयार होतात. त्यानंतर बोल्ड BOLD. बोल्ड म्हणजे धीटपणे. तर काय तयार झालं? बोल्डली. BOLDLY बोल्डली. त्यानंतर आणखी नाव आहे सॅड. सॅडली. सॅडचं सॅडली. अशा प्रकारे तुम्ही आणखीन काही क्रियाविशेषण जे आहेत ते आपल्या पुस्तकामध्ये काय करू शकता? शोधून वहीमध्ये लिहायचं आहे. क्रियाविशेषण ॲडव्हर्ब शोधायचे आणि ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहायचं आहे.